च्या जावाजावायचं प्रेम होतं आणि आताच्या जावा दुश्मनी येतात. त्या भावाला एका जागी राहू देईना झाली. आता भावाची ताडातोड करायली. आता अरे आमच्या की नाही 2 चुलत्या आणि मही माय, तिघी जणी जावा आणि एक सासू आणि आम्ही अशा लहान लहान लेकरं, मोठ्या चुलतीचे, माईचे. त्यानं काय करायचं, पुस महिन्यामध्ये कापूस येचू नये. कापूस येचू नये म्हणून शनी दर रविवारी मिरच्या तोडायच्या म्हणून शनी. मग आता आणि संध्याकाळी त्या सगळ्या मिरच्याची देठं काढायची, लेकरं बाळ बाया सगळ्या जणी मिळून शेली आणि इळभर पोतं 2 पोती तोडून आणायच्या. 1 पोतं हो, 2 पोते हो, 1.5 पोतं हो. आणि भलत्या मिरच्याच्या इकडं रानमळ्यामध्ये द्यायच्या. तिकडंच मिरच्या, वांगे, मेथीची भाजी. कॅनलच्या अलीकडून शेनी ते मळा आहे, रानमळा म्हणून त्याला म्हणत होती पहिले. आणि तिथं एक ढेलं मिरच्याचं लावायच्या. आता इतके लेकरं बाळण माणसं एका जागी. आणि पहिल्या मिरच्या कवा लावायच्या, पोळ्याच्या करीच्या दिवशी मिरच्या लावायच्या. आणि त्या मिरच्या मग पार पुसामध्ये यायच्या. अरे बापा, एकदा काय झालं, मोठी चुलती आणि माय आणि ननगी चुलती त्या गेल्या मिरच्या तोडायला. आणि लेकरा बाळायला कोणाला नेऊ दिलं नाही, काय नाही. मिरच्या तोडायला गेल्या आणि मिरच्या तोडणं झाल्या आणि एक झाड राहिले. अशा त्या झाडाला मिरच्या होत्या इतकाल्या लांब लांब आणि लाल सुरूक त्या मिरच्या. म्हणल्या मा, या झाडाला किती मिरच्या आहेत. म्हणली माय, खूप लईच मिरच्या आहेत. आणि माय काय म्हणली, तुम्ही तितक्या मिरच्या खाता का, मी तुम्हाला कोपऱ्या देते. आता माझ्या मोठ्या चुलतीनं म्हणाव की माय, नको का माहिती कोपऱ्या, मला का कोपऱ्या नाही का म्हणून शेनी, मी खाईन. म्हणली तांबड्या तितक्या खायच्या, हिरव्या तितक्या राहू द्यायच्या. किती नाही म्हणलं तरी बी 1 मिरची तरी असेलच की त्याला पिकलेली. त्या मिरच्या तोडून घेतल्या आणि माझ्या चुलतीनं त्या तितक्या मिरच्या खाऊन घेतल्या. कशा खाल्ल्या ते पांडुरंगा तुलाच माहिती रे बापा. मिरच्या खाल्ल्या, पाणी पेली आणि म्हणली आणि इकडे दे म्हणली त्या कोपऱ्या. घेतल्या कोपऱ्या आणि एकावर 1 2 कोपऱ्या घालून आली. घरी आली, माझ्या चुलतीला जेव्हा संडास लागली म्हणशी, घे तांब्या जाय बिदाडीला, घे तांब्या जाय बिदाडीला. मग आजी म्हणली माय, प्रेगीला काय झालं ग माय. म्हणली प्रेग्याच का मग संडासला जात राहिली. मै ननगी चुलती आणि माय हसायली. आता आणि म्हणाली हे ग प्रेग ते एक काऊन कोपऱ्या घातल्या. आता ती म्हणाली रखमीची आहे. ती म्हणली तिच्या काऊन घातल्या, तुला का नव्हत्या का तिला. आणि मग मै ननगी चुलती सांगायली, म्हणाली सासूजी त्यानं तट पाडली होती, एका झाडाच्या मिरच्या तू खायन, मी तुला कोपऱ्या देते म्हणून. म्हणली त्यानं त्या मिरच्या खाल्ल्या, त्याला लागली संडास म्हणून कोपऱ्या घातल्या. माझ्या चुलतीनं कोपऱ्या काढल्या, तिनं आपल्या संदकामध्ये ठुल्या त्या कोपऱ्या. 5-6 महिने तिनं सांभाळल्या आणि 2-4 रोज संडास केली. आणि मग पुन्हा अजून सांभाळून शेनी 5-6 दिवसाला, मग 5-6 महिन्याला काय केलं, मग म्हणली माय कोणाचं तरी लग्न आल्यावर निघाल्या. मग माईनं कोपऱ्या मागितल्याच नाही. तर कोपऱ्या मागितल्या नसल्यावर मग लग्नाला निघाल्या कशी होती, माय रकमे थोटीच जाते काय ग. ती म्हणली हो बाई, तुमची 4 दिवस बेजारी झाली, म्हणली मी थोटीच जाते. नको का माय म्हणली, तू केली मजा इतके दिवस, आता दिल्या जावला कोपऱ्या काढून शेनी. मग आता पोटाची कोणाच्या झाली म्हणजे, तोंडाची आग, पोटाची आग. अशा पहिल्या बाया एकुणएकीला थटा करीत होत्या, संगमंग राहत होत्या, जावा किती बोलत होत्या, चालत होत्या. आता त्या जावा एकुणएकीच्या तोंडाकडे पाहिणं झाले. आता पहिल्या जावायचं लय होतं. मोठी माय दवाखान्यामध्ये होती. आता तू गंगू मावशीला विचार की, आपल्या सगळ्या जणी आल्या की म्हणली जागा माय आता तुम्ही बाहेर, आता आम्हाला बोलू दे दोघीला. घंटाभर दोघी जणी जावा बोलल्या, काय बोलल्या आणि काय नाही त्या बिचारायला त्याला माहीत. आणि मग बाहेर आल्यावर मग सरसबाई आपली गंगूमाई म्हणली माय काय बोलल्या की काय नाही की ग. म्हणली त्या काय म्हणली, आम्हाला मध्ये येऊ दिलं नाही.
आणि दुसऱ्या दिवशी तर मोठी माय मेली बी. हं? अशा जावाजावायचं प्रेम होतं आणि आताच्या जावा दुश्मनी येतात. त्या भावाला एका जागी राहू देईना झाली आता. भावाची ताडातोड करायली आता.